जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं, मरताना भलेही श्वास नसेल पण नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयाच्या कोरलेलं असलं. जगणं म्हणजे खरं जगणं. त्यांच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जणू माझ्या जीवनातील सुरुवात. पहिल्याच नजरेत त्यांनी मला आपलंसं करून घेतलं होत. त्यांचा तो गौरवर्ण, सिंहास्म, स्वाभिमानाने भरलेला तेजस्वी चेहरा, त्यांच्या बोलण्यातील करारी बाणा, हिमालयासारखी उंची, चमकत्या डोळ्यातील कर्तृत्वाची धजग, बलशाली शरीर, वक्तृत्व, तर असे जणू शब्दांचे निर्माते तेच असावेत. त्यांच्या पहिल्याच लेक्चरमध्ये मी मनोमन माझं सर्वस्व देऊन बसले होते. माझा कुणी जीवनसाथी असतील तर फक्त हेच. त्यांना बघताच मला माझ्या त्या स्वप्नाची आठवण झाली जे मला रोज रात्रीला छळायचे. एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन माझ्या भेटीसाठी आतुर होऊन येणारा तो राजकुमार, राज्यातून येत असताना ज्याच्यावर फुलांचा वर्षाव चालू आहे. काही लोक सन्मान म्हणून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालत आहेत आणि अचानक एक माळ माझ्या हातात आली. मी ती त्याच्या गळ्यात टाकली आणि ते माझ्या गळ्यात टाकणार तेवढ्यात गुणगुण, एक गुणगुण. अचानक ज्योतीने दिलेल्या आवाजाने मी भानावर आले होते. प्रोफेसर अगदी होतेच तसे. कुठलीही मुलगी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं चारित्र्य, प्रेमळ वागणं, मधुर वाणी आणि नेहमी शांत व प्रसन्न मुद्रा असणारे, पण तत्वांच्या बाबतीत मात्र फारच स्ट्रिक्ट होते. त्यांना वेळ पाळणारे लोक बिलकुल आवडायचे नाही. कुणाबद्दल वाईट बोललेल पण नाही चालायच. ते म्हणायचे, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणारा कोल्हा आयुष्यभर जंगलातील सदस्य म्हणूनच राहणार आणि राजा बनणार. तो फक्त सिंह जो कोण काय म्हणतो त्याकडे लक्ष न देता नवीन आव्हान स्वीकारतो, जो ठाम असतो स्वतःच्या निर्णयावर, जो जगतो फक्त स्वतःच्या हिमतीने आणि मस्तीने. ज्योतीने जोरात चिमटा काढला आणि माझी विचारांची शृंखला तुटली. सस काय हे दुखतंय ना? मग मी काय वेडी हे का तुला एवढा आवाज देऊन, पण तू मला दादच नाही देत. ज्योती माझी बालपणीची मैत्रीण. माझ्या मनात काय चाललंय हे तिला लगेच कळलेलं असावं म्हणूनच की काय ती माझ्याकडे साशंक नजरेने बघत होती. काय झालं? असं का बघतेस? मी तिला विचारलं. एवढ्या लवकर चांगलं नव्हे. आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. अगं तस काही नाही म्हणत मी तिला नाकारलं होत. आज कॉलेजला जायला जरा उशिराच झाला होता म्हणूनच आम्ही दोघी घाईघाईने निघालो होतो, कारण पहिलंच लेक्चर त्यांचं असायचं. कसम बसम आम्ही कॉलेजमध्ये पोचलो. आम्ही पोहोचतो तोच प्रोफेसर वर्गात आले होते. सगळा वर्ग शांत. एरवी मोबाईलमध्ये असणारे 220 डोळे फक्त प्रोफेसरांकडे होते. प्रत्येक जण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असायचा. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि इकडे माझ्या हार्टबीट्सची स्पीड वाढायला लागली. त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आजच्या कवितेचं नाव आहे प्रेमाचा गुलकंद. प्रेम म्हटलं तसं सर्वांचेच कान त्वकारले गेले. सगळे जण मन लावून ऐकत होते. काय कल्पना होती ती? दोन जीवांनी एकमेकांकडे पाहणे म्हणजे प्रेम नाही. दोन जीव वेगळे नसणे म्हणजे प्रेम. वेली झाडाशी एकजीव होते ते खरे प्रेम. पृथ्वी सागरात एकरूप होते ते खरे प्रेम. सुखासाठी निखळ हास्याची भरती आणि दुःखासाठी ओहोटी म्हणजे खर प्रेम. शेवटपर्यंत तव्यावर भाजल्या जाणाऱ्या द्वबिंदूने निभावलं ते खरे प्रेम. प्रेमात मर्यादा नसते, भय नसते, अपेक्षा नसते. असते ती फक्त जाणीवन. बोलताही एकमेकांच्या मनातील भाव कळतो. हे ऐकल्यावर मी तर थक्कच झाले. त्यांना कसं कळलं? ते माझ्याबद्दलच बोलत असतील का? क्लास संपला तसं मी न राहून सरांना गाठलं खरं, पण अचानक ते समोर आल्यानंतर काय बोलायचं तेच मला सुचेना. अगं बोल ना, काय झालं? ते मला म्हणत होते, परंतु मला तर काहीच सुचत नव्हतेस. सर तुम्ही खूप छान शिकवता. प्रत्येक शब्दाला एक वेगळी धार असते. काहीतरी करून दाखवण्याची हिंमत निर्माण होते. आणि तुमची ती फेसबुकवरील कविता देखील वाचली.
मनातली गोष्ट करायला मिळणं म्हणजे खरं जगणं. अस्तित्व निर्मितीसाठी लढणं म्हणजे खरं जगणं. स्वप्नांना सत्यात उतरवणं म्हणजे खरं जगणं. प्रत्येक श्वासात सामर्थ्य असणं म्हणजे खरं जगणं. त्रास देणाऱ्यालाही सहज माफ करणं म्हणजे खरं जगणं. स्वतः पुढे जाऊनही इतरांसाठी थांबणं म्हणजे खरं जगणं. आपल्यावर हसणाऱ्यालाही स्मित देणं म्हणजे खरं जगणं. मृत्यूलाही आपलंस करून घेणं म्हणजे खरं जगणं. कसम काय सुचत सर तुम्हाला? मी जेव्हापासून वाचलीये मी तुमची खूप मोठी फॅन झालीये. अगं थांब थांब श्वास तर घे आधी मला सांग तुला काय चहा प्यायचीय का माझ्याकडून? तू एवढी बोलली म्हणजे नक्कीच काही तरी असणार. हा हा हा. नाही सर असं काही नाही जे वाटलं ते सांगितलं आणि मला पाहिजे असेल तर मी मागून घेईन. अल्लड आवाजात मी बोलले ज्योती तर माझ्याकडे अवाक होऊन पाहत होती मी एवढं कसं काय बोलत आहे. प्रोफेसर हसले आणि हसते एक आल्हाद पण प्रेमळ कटाक्ष टाकत म्हणाले आणि निघून गेले. ते असेच विनोदी. आत्मस्तुती आणि परनिंदा यापासून योजन दूर होते ते मानायचे की आत्मस्तुतीने माणूस पोकळ बनतो त्याला नेहमी गरज पडते ती दुसऱ्यांच्या मताची ज्यामुळे इशाऱ्यावर चालणाऱ्या मोठ्या बाहुल्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने जगणारी मुंगी श्रेष्ठ. 6 महिने लोटले होते. फर्स्ट सेमिस्टर संपले होते आणि मी मराठी विषयात 95 मार्क्स घेऊन टॉप केले होते आणि ठरल्याप्रमाणे सरांकडनं मला ट्रीट मिळणार होती. त्या ट्रीटपेक्षाही मला महत्त्वाचं होत ते म्हणजे सरांसोबत निवांत वेळामधल्या काळात बरंच काही घडून गेलं होत ते आता माझ्यासाठी हृदयातील प्रोफेसर बनले होते. आम्ही कळत नकळत एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो. मी नसेल तर ते ज्योतीला खूप काळजीपूर्वक हमखास विचारणार गुणगुणची तब्येत तर ठीक आहे आणि ते नसतील तर मला तर एक सेकंद सुद्धा महिन्यासारखा वाटायचा. त्यांच्या बाबतीत तर काय बोलणार माझंच काय सगळ्यांनाच ते नसताना कॉलेजला पण यायची इच्छा व्हायची नाही बाकीच्या लेक्चरला 20-25 जण असणार पण प्रोफेसरांच्या लेक्चरला हॉलमध्ये बसायला जागा मिळायची नाही. सिलेबस संपताना त्यांनी अनाउन्स केलं होत की माझ्याकडनं मराठीमध्ये टॉप करणाऱ्याला डिनर असेल आणि म्हणूनच मी दिवस रात्र मेहनत करून ही ट्रीट मिळवायचीच हे मनोमन ठरवलं होत. उद्या माझं स्वप्न सत्यात उतरणार होत. पण आजची रात्र ती कधी संपणार? काय होत होतं कुणास ठाऊक? काहीच कळत नव्हतं कधी उद्याची संध्याकाळ होते असंच वाटत होत. प्रत्येक क्षण एखाद्या जन्मासारखा वाटत होता. अगदी आतुर झाली होती मी मग शेवटी पेन घेऊन डायरीमध्ये लिहायला सुरुवात केली. चांदण्या रात्रीत या आज माझी पहाट सजली. अंधाया या वाटेवरती शुभ्र बकुळी कशी बरसली. का नियती मग मृदगंध मातीचा तनामनात बसवते. 2 जीवांच्या आतुर मिलनास नक्षिका तरसवते. जे हृदयातील प्रोफेसरांबद्दल वाटत होत ते सगळं लिहून काढलं मनावरील भार हलका झाल्यासारखा वाटलं लिहिता लिहिता कधी झोप लागली कळंच नाही. इकडे प्रोफेसरांनाही झोप लागत नव्हती कारणही तसेच होत. एव्हाना त्यांच्याही लक्षात आलं होतं की गुणगुण काय विचार करत आहे तशी तीही अतिशय सुंदर, गुणी, सद्वर्तनी, गंगेची प्रांजळता, चंद्राची शीतलता असणारी, तिची जिद्द नक्कीच त्यांना आवडली होती. महत्वाकांक्षी जे ठरवलं ते मिळवणारी एक जीवनसाथी म्हणून अजून काय हवं असतं. शी वॉज जस्ट ब्युटी विथ ब्रेन. घराची परिस्थिती जेमतेम असल्यामुळेच तिला ब्यापैकी गोष्टीची जाणीव होती. मेहनत भरपूर करायची फर्स्ट इयरला असूनही तिची मॅच्युरिटी एखाद्या गृहिणीप्रमाणे होती. परंतु ज्या विद्यार्थिनीला मी शिकवतो तिच्यासोबत असला प्रकार हे त्यांच्या तत्वात बसणारं होत पण कितीही नाही म्हटलं तरीही अवघ्या 26 वर्षात त्यांनी ही नोकरी, हे पद, ख्याती कमावलेली होती. अजून लग्नाचा विचारही नव्हता पण कधीतरी कुणाशीतरी करायचन्य मीही का नको.
बाहेर मस्त विजा चमकायला लागल्या आणि पावसाच्या सरींनी या विचारात भर घातली. गरम गरम चहा बनवण्याची प्रोफेसरांनी खूप जास्त आवड होती. त्यांनी गॅस पेटवला, एक पातेले धुवून घेऊन गॅसवर ठेवले आणि त्यात चहापत्ती, अद्रक आणि मस्तपैकी मलाईदार दूध टाकले. अद्रकीने कडकपणा वाढवला होता. अगदी 3 ते 5 मिनिटातच चहा उकळायला लागली. चहाचा सुवास आता सगळ्या घरात पसरला होता. त्यांना गिफ्ट म्हणून मिळालेल्या गुणगुण कपात तो चहा टाकला. हो, गुणगुण कप तिने वाढदिवसाला दिलेला कप होता तो. त्या कपात चहा ओतून फ्लॅटमधील आवडीच्या ठिकाणी म्हणजेच खिडकीजवळ येऊन प्रोफेसर उभे राहिले. काचेवरील ओघळणाऱ्या त्या सरी, मस्तपैकी होणारी रिमझिम बरसात प्रोफेसरांना अजून कन्फ्यूज करत होती. तेवढ्यात त्यांनी बघितलं, एक माशी कपात पडली होती. तिला बघून त्यांनी कप लगेच बाजूला ठेवला आणि बाहेर बघू लागले. मूड घालवला म्हणून आज माशीवरती ते रागावलेही होते आणि तिची त्यांना कीनही वाटत होती. किती मजबूर आहे ही ठरवून सुद्धा बाहेर पडू शकत नाही आणि लगेच त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्यांचंच वाक्य त्यांना आठवलं, प्रेम तुम्हाला मजबूत बनवत असेल तर ते शस्त्र आहे आणि जर ते तुम्हाला कमकुवत बनवत असेल तर कीन. चहा इतका सुंदर असूनही, मूड एवढा भारी असूनही, चवून घेता ठेवून द्यावा लागला. कदाचित असंच आपलंही होईल. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही एक कलंक आपल्याला सर्वांपासून दूर करेल. तर मग ठरलं, उद्या तिला समजावून सांगायचं आणि एक गोड स्वप्न म्हणून हे सगळं विसरून जायचं. आताशी कुठे जरा हलकं वाटायला लागलं आणि विचार करता करता सोफ्यावर त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही. संध्याकाळी 5 वाजले होते. फक्त 1 तास बाकी होता. 6 वाजता कोकण किनारा हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे नेहमी 10 मिनिटात तयार होणारी गुणगुण आज मात्र 1 तास झाला तरी एकाच प्रश्नावर होती, नक्की चांगला दिसेल ना हा ड्रेस? त्यांना आवडेल ना? सांग ना ज्योती, प्लीज. अगं हो, तसंही तुम्ही कुठे सजावटीला बघणार आहेत? तुम्ही तर मनाच्या शृंगारावाले लोकसं म्हणत ज्योतीने टोमणा मारला. नाही तस काही नाही. सोड प्लीज, सांग ना, चांगला वाटेल ना? त्यांना आवडेल ना हा ड्रेस? असं म्हणत हा 10वा ड्रेस तिने बदलला होता हे ओळखून ज्योतीने तिला वेळेची जाणीव करू दिली. 5:45 झालेत. ह्या क्षणाची तू कालपासून वाट पाहत आहे आणि आता त्यांना उगाच का तरसवणार आहेस? अरे देवा, खरंच की. असं म्हणत घाईघाईने मी घरातून निघाली आणि त्यांना अर्ध्या रस्त्यात गेल्यावर कॉल केला. त्यांनी कॉल उचलला. हो, मी पोहोचतोच, आता रस्त्यात आहे, आलोच. असं म्हणत त्यांनी बाय म्हणताच कॉल कट केला. मी 6:30 हॉटेलमध्ये पोहोचले होते. हॉटेलचे नावच कोकण किनारा. तिथे कोकणचा फील होता. थंडगार वारा, आजूबाजूला हिरवागार वातावरण, मस्त लॉन वरती फिरले. काय बोलायचं, याची रंगीत तालीमही झाली होती. पण आता मात्र असह्य झालं होतं. 2 कॉल केले तरी काही उत्तर मिळत नव्हते. आता 7:10 झाले तरी त्यांचा रिप्लाय नाही. हे बघून मी अजूनच अधीर झाले आणि रागही येत होता. यायचंच नव्हतं तर मग मला हो तरी कशाला म्हटले? आधीच नाही म्हणायचं ना? विनाकारण माझ्यासारख्या एकट्या मुलीला असं सोडून कुठे गेलेत कुणास ठाऊक? हे शोभत का यांच्यासारख्या जबाबदार माणसाला? 7:15 झाले आणि अचानक मिले हो तुम हमको, त्यांच्यासाठी लावलेली खास रिंगटोन वाजली आणि त्यांचाच कॉल होता. अल्लड आवाजात मी बोलले हॅलो, परंतु तिकडनं एका अनोळखी व्यक्तीचा आवाज होता. कोण आहेत माहिती नाही, परंतु ह्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालाय आणि कॉल लिस्टमध्ये तुमचा नंबर मिळालाय. खूप जास्त रक्त वाहतंय, त्यामुळे कुणीही जवळ यायला तयार नाही. लवकरात लवकर आलात तर बरं राहील. काय होतंय हे कळायच्या आतच देवाने बुद्धी दिली. मी ज्योतीला सांगितलं आणि सगळ्यांना बोलावून घेतलं. रस्त्याने एकटीच पळत होते, कुणाचीही पर्वा न करता बिनधास्त पळत होते.
5 मिनिटे सुद्धा एक काळ असल्यासारखे वाटत होते. तिथे पोहोचले आणि त्यांना पाहिले. आता मात्र माझी शुद्ध हरपली आणि काय होतंय ते कळण्याच्या आतच मूर्छित होऊन मी धाडकन जमिनीवर कोसळले. जाग आली तेव्हा मी एका रंगहीन भिंती असणाऱ्या हॉस्पिटलच्या बेडवर होते. माझ्या बाजूलाच ज्योती बसलेली होती. तिला अपेक्षित प्रश्न मी नजरेनेच विचारला होता. तिने देखील एकही शब्द न बोलता तिच्या डोळ्यातील आसवांनी मला उत्तर दिले आणि तशी मी गारठले. माझ्या आनंदाचे आणि जगण्याचे कारणच हरवले होते. हृदयातील प्रोफेसर आता अस्तित्वात नव्हते. तेही माझ्यामुळेच. ना मी त्यांना कॉल केला असता, ना त्यांनी उचलला असता, ना हे सगळं घडलं असता. याला मीच सर्वस्वी जबाबदार आहे. पण हे माझ्याच सोबत का? देवा, मला कधीच हवं ते दिलं नाहीस. एवढी रे काय माझ्याशी दुश्मनी? आता गुणगुणायची, परंतु ते सर्व विरहगीते, वेदना, दुःख, लाचारी, अगदी नकारात्मक गुणगुणायची. तीच लिखाण देखील बदललं होत. काळ बदलला, वेळ बदलली, नियतीने सारे खेळ बदलली, निसर्ग हसता, ऋतूही बदलली. माझीच का मग केली उपेक्षा? आयुष्यभराची दिली प्रतीक्षा. मरण येत नाही म्हणून जगायचं असंच ठरवून ती दिवस काढत होती. ती अचानक 15 दिवसांनी प्रोफेसर तिला स्वप्नात भेटले. हसत हसत ते बोलत होते, गुणगुण ऐकून घे, शरीरावरती बंधनं फार असतात म्हणूनच कदाचित मी तुझा अस्वीकार केलाही असता, परंतु मी तुझं हृदय तोडावे हे नियतीला देखील मान्य नसावं आणि म्हणूनच तर हे सगळं घडलं. एक सांगू, मी जरी नसलो ना तरी तुझ्या हृदयात छोटीशी जागा माझ्यासाठी असू दे. अचानक मला जाग आली. एक नवी पहाट झाली होती माझ्या जीवनातही. आता माझे शब्दही बदलले. येईल परत जीवनी मग तो ओढेक ती मणी लागते. हळूच हसते स्वप्नी मग मी. स्वप्नातही अलगद जपते. स्वप्नी मजला रोज दिसे तो. गाली अगदी हळूच हसे तो. आणि शेवटी मी ज्योतीला भेटून सगळं सांगितल्यावर ती बोलली, गुणगुण बघ ना, हृदयातील प्रोफेसर हृदयातलेच झाले ना.